आयकर भरणाऱ्या कुटुंबांचं रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय पुरवठा विभागानं घेतलाय। आयकर भरणाऱ्या कुटुंबांचं रेशन कार्ड पांढरं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याला शिवसेना ठाकरे गटानं तीव्र विरोध केलाय। सर्वसामान्यांची अन्न सुरक्षा हिरावणारा हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा अधिकारी विकास देसाई यांना निवेदन देण्यात आलं। पुरवठा विभागानं केशरी रेशन कार्ड पांढऱ्या कार्डमध्ये रूपांतरित करण्याच्या नोटिसा अनेक कुटुंबियांना पाठवल्या आहेत। काही जण कर्ज मिळण्यासाठी आयकर रिटर्न भरतात, पण अनेक जण भूमिहीन, अल्प भूधारक आणि मजुरी करणारे आहेत। त्यांचं रेशन कार्ड पांढरं केल्यास अशा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे। त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा। जे स्वेच्छेनं स्वतःचं रेशन कार्ड पांढऱ्या रेशनमध्ये रूपांतर करणार असतील त्याबाबत कार्यवाही करावी, पण सरसकट गोरगरिबांना त्रास देऊ नये अशी मागणी करण्यात आली। यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, दिनेश परमार, दत्ता फराकटे, दीपक पोपटाने, सुनील पारपाणी, बाबूराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।